आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो हॅलो 1 2 3 4 हॅलो हॅलो. सर्वांना नम्र विनंती की सर्वांनी शांतता राखा. थोड्याच वेळात प्रमुख पाहुण्यांचं आगमन होत आहे. बाबू मी नाही येत, सगळ्या बायका आहेत ते. आवत त्याला काय नाही होत. चला माझ्या संगत बसा. नाही नाही मी नाही येत. पप्पा मी काय करू येऊ? अरे मी एकटा पुरुष आहे इथं. पप्पा चल बरोबर. पप्पा तुम्हाला आणि आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण आहे आपल्या गावचं नवं जोडपं सत्यजित सुर्वे आणि सौभाग्यवती मंजिरी सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्या वाजवून जोरात त्यांचं स्वागत करावं. प्रमुख पाहुण्यांनी आसनस्थ व्हावं मी त्यांना नम्र विनंती करतो. आपल्या संस्थेच्या अध्यक्षा सौ विनयाताई यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्प देऊन आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. आता आपण आसनस्थ व्हावं. रत्ने तुला कसं काय माहिती यांची फॅमिली इथंच असेल? अव दिस रात मी ह्यांच्याच मागा वाचत्या. कसं आहे ध्यान ठेवायला लागतंय हो. या माया सुर्वेचा अपमान झालेला बघून माझ्या जीवाला लई थंडावा मिळणार आहे. सुर्वे कुटुंब म्हणजे आपल्या साताऱ्याची शान आहे. मम्मी साहेब तर कुठलाही कार्यक्रम असू द्या मोठ्या मनानं आपल्याला मदत करत असतात. सत्या दादा तर सर्वांचा जीव आहे. पंचक्रोशीत कुठल्याही माणसाला काहीही त्रास असला तरी तो पहिली हाक सत्या दादाला देतो. आता या दोन भल्या माणसांना साथ मिळाली ती मंजिरी सुर्वेंची. मंजिरी सुर्वे या प्रामाणिक पोलीस आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी गरज पडल्यावर कायद्यापुढे भेदभाव न करता स्वतःच्या घरच्यांना सुद्धा अटक करायला मागं पुढे पाहिलं नाही. पण सुर्वेंच्या घराचं मन केवढं मोठं बघा. अहो त्यांनी सगळं विसरून मंजिरीताईंच्या प्रामाणिकपणाला मान देऊन त्यांना आपल्या घरची सून बनवलं. अहो हे कुटुंबच आहे मोठ्या मनाचं आणि इथली माणसं सुद्धा. आता तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता मी इथं जमलेल्या सर्व महिला भगिनींना मार्गदर्शन करण्यासाठी सौ मंजिरीताई सुर्वे यांना निमंत्रित करतो.
सौ मंजिरीताई, तुमच्या मार्गदर्शनाची सर्व महिला आतुरतेनं वाट पाहतायत. या. मंजू आज असं काय तर बोलली पाहिजे का नाही की आजच्या आजच ह्या सुर्वे फॅमिलीने तिला बाहेर घालवाय पाहिजे. काय झालं? वाघमारे, तुम्ही भाषण करू नका. तुम्हाला करायचं नव्हतं ना? हो, पण हिथं आल्यावर नाही कसं म्हणणार आता? म्हणावं लागल, कारण तुम्ही काय बोलणार आहे ना ते कळलंय मला. तरीच म्हणलं तुम्ही अशा अचानक तयार कशा झाला भाषण करायला? आता काय काढले ऐनवेळी नवीन? नाही कसं म्हणू आता? वाघमारे, हे असलं भाषण जर तुम्ही केलं ना तर माझ्यासारखं वाईट कोण नसाला. असलं म्हणजे काय? नवरा बायको बघा कसे खुसूर फुसूर बोलतायत. आहो सत्या दादा, स्टेजवर सरी वहिनींना सोडा, घरी गेल्यावर बोला काय ते निवांत. सर्वांना माझा नमस्कार. आता मी काय बोलू? आमचं लग्न कसं झालंय तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे. तरी बी सत्यजित रावांनी मला कधीच वाईट वागणूक नाही दिली. इतक्या कठीण परिस्थितीत बी त्यांनी आणि सुर्वेच्या घरानं मला नेहमी सांभाळून घेतले. आता माझी नोकरी काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, पण हे लक्षात घेऊन माझ्या सासूबाई आणि जाऊबाईंनी नेहमी मला आधार दिला. घरातल्या कामाचा बोजा कधीच माझ्यावर नाही येऊ दिला. माझे दीर माझ्यावर भावासारखं जीव लावतात. आणि माझे सासरे इतर देव माणूस आहेत. माझ्या जन्मदात्या वडिलांपेक्षा जास्त जीव लावतात ते माझ्या. सासरी आले आणि वडिलांच्या प्रेमाची कमीच भूत निघाली. वडिलांची जागा त्यांनी कवा घेतली कळलंच नाही. प्रत्येक महिलेच्या पाठीशी असं कुटुंब असेल ना तर ती महिला प्रगती करणारच.
धन्यवाद. आता मी मायाताई आणि मंजिरीताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते या माता भगिनींना भेटवस्तू देऊन त्यांचं कौतुक करावं. तर आता या ठिकाणी हा कौतुक सोहळा संपन्न झाल्याचं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज पहिल्यांदा तुझ्यामुळं एवढ्या मोठ्या प्रोग्रामिंग मध्ये मला भाषण नाही करता आलं. ती तुझी काय आमच्याबद्दल चांगलं बोललीस की नाही? इथं कस्त मिरवायला बोललीस हे ठाऊक आहे मला. तुझ्या मनात आमच्या विरुद्ध काय शिस्त आहे ते बी चांगलंच ठाव आहे मला. तेव्हा 4 शब्द चांगले बोललीस म्हणून सोडत नसते तुला. तुझी गाठ या माया सुरवेशी ही ध्यानात ठेव. काय वाघमारे, काय खेळ लावलाय? काय मी काय केलं? काय केलं मला एक कळत नाही. तुम्ही तिथं ऐन टायमाला पलटी कशी काय मारली? तुम्हाला 4 चौघात सांगायचं होतं ना की तुम्ही किती भोळे आहे ते. मग करायचं होतं आमचा उद्धार. उद्धार काय बोलताय तुम्ही? तुम्हाला ना काय प्रॉब्लेम आहे ते सरळ सरळ बोलत जावं. मी चांगलं बोलले तरी तुम्हाला प्रॉब्लेम असतोय. जाऊ दे, वाद घालायला येळ नाही माझ्याकडे. ड्युटी संपलेली नाही अजून माझी. येळ काढून आणते. जगातली सगळी कामं तुमच्याकडेच आहेत. जाऊ दे. सत्यदादा नमस्ते. नमस्कार. चला येते मी. हो सत्यदादा एक फोटो घ्या. वहिनी फोटो प्लीज. एक फोटो. हे फोटो काढ रे. फोटो काढ आमचा. दादा वहिनी तुमच्या दोघांचा एक फोटो काढायचा आहे. दादा वहिनींच्या जवळ की जरा. सत्य दादा लाजताय काय? अहो घ्या की बायकोला जवळ. मगाशी कशा स्टेजवर गुलुगुलू करत होता. घ्या की जवळ तिला. दादा वहिनींच्या खांद्यावर हात ठेवा की. मानलं पाहिजे बाई तुला. आईवानीच खमकी आहेस. होय तर पोलिसाची नोकरी करून संसार सांभाळणं काय खायचं काम आहे वय?
सुनंदेनं लय चांगले संस्कार केले आहेत बघ तुझ्यावर. मायाताई, सुनाच्या रूपात हिराच गावलाय बघा तुम्हाला. अभिनंदन. काय म्हणली ऐकलंच नव? मायाताई लेकीवाणी वागवत्यात. मायाताई, अशी पोरगी सगळ्यांना सून म्हणून मिळाली पाहिजे. तुमचं भाग्यच आहे. तिच्यामुळे तुमचं घर कायम सुखी राहील बघा. सत्या, चल घरला लय काम आहे. काय ग म्हणजे काय ग? इथं काय लिहलंय असं वाटतंय तुला? मला काही येड्यात काढाय निघाल्यास? एकीकडं ह्यांच्याच नावाने बोट मोडतीयास आणि दुसरीकडे इथं भाषणात चांगलं गोड गोड बोलतीयास की त्यांच्याबद्दल. तुला काय वाटलं? मी फक्त धमकी देत्या? आते, हे तर सगळ्या लोकांसमोर मी काय माझं दुःख सांगत बसणार होते वे? नाईलाज होता. नाईलाज होता? नाईलाज नाही, तुला चटक लागली श्रीमंतीची. मला चांगलं कळतंय तुला ती घर का सोडवणा झालंय ते. आत्या, अगं तसं काय बी नाही. असं असतं तर मी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या असत्या का? फक्त दावायसाठी केलेस, फक्त मला दावायसाठी. तुझ्या ह्या भोळ्या चेहऱ्या मग जो कपटी चेहरा आहे ना, तो आता स्पष्ट दिसायला लागलाय मला. तू कर ग, तुला जी करायचंय ना ती कर. तुला जसं वागायचंय तसं वाग. पर एक गोष्ट ध्यानात ठेव, आता तुझ्या आईला आणि तुझ्या बहिणीला मी कशी रस्त्यावर आणत्या का नाही ती बघच. चला ओ. असं का वागले असतील वाघमारे? कागदावर तर लिहिलं होतं वेगळंच आणि बोलल्या वेगळंच. कशाचाच नेम लागत नाही. या ना समजून घेण्याच्या पलीकडे आहेत. पण आज अचानक का कौतुक केलं असेल त्यांनी आमचं? काय झालं? आज घरात एवढी शांतता का पसरली आहे? अच्छा, मंजू तुमच्याबद्दल आज खूप चांगलं बोलली म्हणून सगळ्यांची तोंड गप्प आहेत. तर ती एक शब्द जरी तुमच्याबद्दल वाईट बोलली असती तरी किती दंगा केला असता, सगळं घर डोक्यावर घेऊन नाचला असता. असो, आता तरी तिच्यावरचा राग तुमचा कमी होईल अशी आशा बाळगतो.
तिने भेटाले नाही का अजून? कामावर गेल्यात. तू तिला काहीच बोलला नाहीस व्हय सत्या? अगं मम्मी, अगं काय बोलणार होतो मम्मी? चार चौघात आपल्याबद्दल चांगलं बोलल्या म्हणून वरडणार होतो काय? पण सत्या, तिला जी बोलायचं होतं तिच्या मनातनं ते तिनं कागदावर लिहिलं होतं. ही तू मी वाचलं माहित नाही का तुला? होय मम्मी, मान्य आहे मला आपण वाचलं, पण त्या तसं बोलल्या का? अरे कसं कळत नाही तुला? ती पोरगी पुक्यातल्या गाठीची. तिथं समद्यान मोरा आपल्याबद्दल गोड गोड बोलून मिरवलं आणि माझा भाषणाचा मान भिरावला. मम्मी, तो मान तू स्वतः त्यांना दिला होतास आणि मी तर तवाच सांगत होतो की त्या माणसांना नाही म्हणून, पण तू ऐकलं नाहीस. तूच कबूल केलंस की त्या भाषण करतील म्हणून. तेव्हा जर असं वागली नसतीस ना तर आज ही येळच आली नसती आणि एवढं बोलायला बी लागलं नसतं. सत्या, फार बदलून गेलास बघ तू. लगीन झाल्यावर तू बदलणार नाहीस असं वाटलं होतं मला, पण चुकीची ठरली. अगं मम्मी,